लोणे साहेब काल राणादादांनी पत्रकार परिषदेत 5 कलमी कार्यक्रमाची माहिती दिली, त्याच्यावर तुम्ही प्रभागामध्ये काय अंमल करणार? राणादादा हा व्यक्ती जे आहे ते विकासाचा ध्यास घेणारं व्यक्तिमत्व आहे आणि राणादादा म्हणजे विकास, राणादादा म्हणजे विकास पुरुष असं पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं नावलौकिक आहे. राणादादांनी एखादं विजन डोक्यात घेतलं की ते पूर्ण करतात आणि राणादादांनी जो काल 5 कलमी कार्यक्रम जाहीर केलाय त्या कार्यक्रमावर नगरपालिका धाराशिव राणादादांच्याच हातात येणार आहे आणि राणादादा जे घोषणा करतील शहरासाठी ते नक्की होणार आहे. एवढं ठाम विश्वास कसं काय तुम्हाला नगरपालिका? राणादादा ज्यावेळेस 1999ला मला पहिल्यांदा 1999ला ज्यावेळेस मला पहिल्यांदा मतदानाचा अधिकार आला त्या दिवसापासून मी राणादादा कार्यकर्ता आहे. राणादादा विकासासाठी वाहून घेणारे नेतृत्व आहे. विकासासाठी कुठल्याही मोठ्या ताकदीला भेटून विकास निधी खेचून आणायचं ताकद फक्त राणादादामध्ये आहे. इतर नेते फक्त बोलगेवडे आहेत आणि राणादादा जे आहे ते विकासाची भूक लागणारं नेतृत्व आहे. आज उस्मानाबादला रेल्वे असेल, उजनी पाणी पुरवठा योजना असेल, ह्या सर्व कोण करतं? मोठे मोठे विजन जे आहेत, कौळगावची MIDC, वडगावची MIDC, ह्या सगळे कोण विजन कोणाचं आहे? फक्त राणादादाचं आहे. बाकीची माणसं फक्त त्याच्यावर ड्रामा करून दादाने केलेल्या कामाचं क्रेडिट घेण्याचं काम करतात. त्याच्यामुळे राणादादा म्हणजे विकास पुरुष आहे. तुमच्या प्रभागात मोठे काय काय प्रश्न आहेत आणि ते कसे तुम्ही सोडवणार? आम्ही राणादादांचे 5 कलमी कार्यक्रम तर आहेच, पण आम्ही जो आहे ते 17 वचननामे आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिले आहेत. त्याच्यामध्ये प्रभाग 20 मध्ये रोड, रस्ते, नाली या तर गोष्टी होणारच आहेत, पण त्याच्यापेक्षा मुस्लिम समाजासाठी जो गोरगरीब मुस्लिम समाज आहे त्याच्यासाठी शादीखान्याचा एक विषय जो आहे तो आम्ही जाहीरनाम्यामध्ये घेतलेला आहे. दुसरा जो आहे ते महिलांसाठी सुलभ शौचालय करणे आणि शुद्ध पाणी पुरवठा करणे, ह्या 3 प्रमुख गोष्टी आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेल्या आहेत. चला, ओके, बस.